ठाकरेंची शिवसेना मनसे या पाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नाशिकमध्ये मोर्चा काढला आणि एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणशिंग फुंकलेला आहे। भाजपची नाशिक महापालिकेमध्ये सत्ता होती, 3 आमदार आहेत आणि ह्या सत्तेलाच कुठेतरी सुरुंग लावण्याचा प्रयत्न आता विरोधकांकडून केला जातोय। त्यामुळे भाजप कुठे बॅकफूटवर आली का असा प्रश्न उपस्थित होतोय। भाजपचे आमदार देवयानी फरांदे आपल्यासोबत आहेत। नाशिकमध्ये आपली सत्ता होती, कुंभमेळा तोंडावर आहे, त्या पार्श्वभूमीवर विरोधक एकवटलेत। विरोधक हे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहे। त्यांना माहिती आहे का जनतेशी नाळ त्यांची पूर्णपणे तुटलेली आहे। जनतेचा विश्वास जो आहे, मनसे असेल, शिवसेना असेल किंवा शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, ह्यांच्यावरचा पूर्ण विश्वास तुटलेला आहे आणि म्हणून कुठंतरी काहीतरी वेगळे विषय उकरून काढून त्याच्यावरती मोर्चे काढण्याचं काम आज विरोधकाच्या माध्यमातून चाललं आहे। परंतु आपण बघितलं असेल की राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, कुंभमंत्री गिरीश महाजन साहेब असतील आणि आपले केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब असतील, ह्यांच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे हा नाशिकला दिला गेलेला आहे। आज नितीन गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये टेंडर निघालेली आहे, DPR बनवण्याचं काम चालू आहे आणि नाशिकची कनेक्टिव्हिटी जी आहे एकूणच ही आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये सिंहस्थापर्यंत वाढलेली दिसणार आहे, ज्याच्यामुळे नाशिकच्या विकासाची दालनं खुली होणार आहे। 5 ते 6 हजार कोटीच्या वर निधी आज आपल्या नाशिक शहराला, त्र्यंबकेश्वरला ह्या सिंहस्थाच्या निमित्ताने मिळणार आहे आणि त्याच्यामुळे रस्त्यांचा जरी आत्ता प्रॉब्लेम असतील, परंतु दिवाळीनंतर त्याचे देखील टेंडर फ्लोट झालेले। दिवाळीनंतर ह्या रस्त्याचं म्हणजे पाऊस थांबल्यानंतर तातडीने ह्या रस्त्यांचं काम जे आहे हे हाती घेण्यात आलेलं आहे आणि मला विश्वास आहे आणि विरोधकांना देखील हे माहिती आहे की फडणवीस जे काम हातामध्ये घेतात ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम पूर्ण करतात। समृद्धीला देखील नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढवण्याचं काम सरकारने हाती घेतलेलं आहे आणि एकूणच कुंभचं नियोजन आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कुंभमंत्री गिरीश महाजन यांच्या नियोजनाने हा उत्तम होणार आहे। मला वाटतंय की मनसे असेल, उद्धव साहेबांची शिवसेना असेल, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, ह्यांना आज त्यांचा पक्ष सांभाळणं कठीण झालेलं आहे, तर ते जनतेला काय सांभाळणार आहे। नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी, खड्डे, शेतकऱ्यांचे प्रश्न असे वेगवेगळे मुद्दे घेऊन हे तिन्ही पक्ष रस्त्यावर उतरले होते। खरं तर एक चांगला सक्षम विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये असायला पाहिजे, हे प्रगल्भ लोकशाहीसाठीचं एक चांगलं द्योतक असतं। पण अलीकडच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर विरोधक हे फक्त निवडणुका आला की रस्त्यावरती उतरतात। निवडणुका आले की त्यांना विरोधकांना जनतेचे प्रश्न दिसतात, पण तेच प्रश्न मला असं वाटतं की निवडणुका नसताना त्यांनी जनतेमध्ये उतरून जर सोडवलं तर जनता कुठंतरी त्याचा विचार करू शकते। परंतु हे सगळं ढोंगीपणा आहे, हे नाशिककर पूर्णपणे जाणतायत आणि नाशिककर हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठाम पद्धतीने त्यांचा विश्वास आहे, उभे आहेत आणि पुढच्या कालावधीमध्ये नाशिक जिल्ह्यामधलं राजकारण जे आहे, महानगरपालिका असतील, हा जनतेच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीच जिंकणार। नाशिक जिल्ह्यात मनसेचं शिबिर झालं इगतपुरीमध्ये, नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर झालं। येत्या काळामध्ये आपल्याकडनं अशा काही बैठका होणार आहेत का? गिरीश महाजन असतील किंवा मुख्यमंत्री नाशिकमध्ये येणार आहेत? नाशिक तसं आज जरी महाराष्ट्राचा उष्मांक वाढत चालला असेल तर नाशिक हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि पावसाळ्यात तर नाशिकमध्ये येऊन प्रत्येकाला येऊन राहावंसं वाटतं। म्हणजे ज्याला आपण मिनी स्वित्झर्लंड म्हणतो अशा पद्धतीचं वातावरण त्र्यंबक आणि इगतपुरी ह्या परिसरामध्ये येतो। त्यामुळे मला असं वाटतं की निसर्गाला भाळून हे लोक इथे येत आहेत, आमच्याकडचं पर्यटन वाढवत आहेत, त्याबद्दल धन्यवाद। परंतु गिरीश महाजन साहेब हे सातत्याने नाशिकला येत असतात, पुढच्याही आठवड्यामध्ये ते येत आहेत। नमो मॅरेथॉनचं नियोजन करण्यात आलेलं आहे शासनाच्या माध्यमातून आणि या नमो मॅरेथॉन असेल किंवा इतर काही प्रश्न असतील, कुंभाचे काही प्रश्न असतील, ह्या दृष्टिकोनातून हरित कुंभ ह्याच्यासाठी देखील गिरीश महाजन साहेब पुढच्या रविवारी नाशिकमध्ये येत आहेत। काही बैठका होणार आहेत? बैठक तर होतच राहते, आम्ही निवडणुका आल्या म्हणून बैठक घेत नाही। भारतीय जनता पार्टी हे सातत्याने जनतेसाठी रस्त्यावरती उतरून जनतेच्या सोबत काम करणारा पक्ष आहे। हे कोविडमध्ये देखील बघितलं। या आहेत आमदार देवयानी फरांदे। त्यांचं म्हणणं आहे की इतर पक्षाचे नेते नाशिकमध्ये येत आहेत, नाशिक जिल्ह्यामध्ये येत आहेत, ते पर्यटनासाठी येत आहेत। नाशिककर भारतीय जनता पक्षाचं काम बघत आहेत, त्यामुळे यांच्या येण्याने, यांच्या मेळाव्याने, मोर्चाने फारसा फरक पडणार नाही आणि संकटमोचक म्हणून ज्यांना बघितलं जातं ते कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन
हे पुढच्या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये येत आहेत आणि पुन्हा एकदा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे. कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.